परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. आज या सुंदर या सकाळच्या भक्तीमध्ये आज आपण प्रेषितांचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि त्यातील 1 ते 10 वचने या ठिकाणी दिलेली अशी आहेत. आणि ह्या वचनामध्ये पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आमच्याकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे काय आहे ते तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्यांचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे ह्या तात्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारत व देवाची स्तुती करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्यांनी त्यांच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. आज या सकाळच्या वेळेस या वचनावर मनन करण्यासाठी आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र नाथीश परमेश्वरा, आज या सकाळच्या वेळेस आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रेषित 3 अध्यायामध्ये प्रेमळ देवा जे काय आज आम्ही वाचन केलेलं आहे या वचनावर मनन करण्यासाठी, प्रेमळ देवा चिंतन करण्यासाठी आणि या वचनातील गहनगोत सत्य समजण्यासाठी आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर आणि तुझ्या दैवी स्पर्शाने आम्हाला तू आशीर्वादित कर. प्रार्थना आमचा उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड नावात करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आज या सकाळच्या वेळेस माझा विषय आहे सच ॲज आय हॅव, म्हणजे माझ्याजवळ जे आहे. प्रेषित 3 अध्याय आणि त्या ठिकाणी वचन पण आहे. वचन हे आहे की पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. जे माझ्याजवळ आहे, जे माझ्याजवळ जे आहे, हा मुख्य विषय आज या सकाळच्या वेळेस आपण या विषयावर, या अध्यायावर आपण विशेष चिंतन करणार आहोत. या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रार्थनेची वेळ आहे. प्रेषित 3 अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की प्रार्थनेच्या वेळेस, जर सुरुवातीला आपण वाचलं 3:1 मध्ये म्हटलेलं आहे, पेत्र योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस मंदिरात जात असत. आणि या ठिकाणी प्रार्थनेच्या वेळेस वैयक्तिक स्वार्थ प्रचाराच्या चमत्काराच्या बाबतीत हे मुख्य मुद्दे आहेत की प्रार्थनेच्या वेळी प्रार्थना सभेला जाताना पेत्र आणि योहान या ठिकाणी जात आहेत असं दाखवलेलं आहे. मंदिराच्या सुंदर दरवाजाजवळ भीक मागणारा पांगळा मनुष्य त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याचं नाव नाही, गाव नाही, पण त्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ त्याला कोणीतरी आणून ठेवत होतं असं म्हटलेलं आहे की त्याला रोज भीक मागण्यासाठी म्हणून दररोज मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ आणून ठेवत होते. कोणतरी म्हणजे 2-3 लोक असतील, 4 लोक असतील, काही लोक या भिकारी मनुष्याला आणून भीक मागण्यासाठी आणून ठेवत होते. आणि एक संभाषण या ठिकाणी आहे की ज्यामुळे तो पांगळा मनुष्य
बरा झालेला आहे. अनेक प्रसंगी सामुदायिक प्रार्थना जीवन रक्षक ठरतात. अनेक प्रसंगी जे आहे सामुदायिक प्रार्थना आहे, त्या प्रार्थना जीवन रक्षक ठरतात. जसं की एस्तेर राणी, त्याच्या काळातील एस्तेरच्या पुस्तकामध्ये 4 अध्यायाने 15 ते 17 सामुदायिक प्रार्थना झालेली आहे आणि त्या सामुदायिक प्रार्थनेचं उत्तर आलेलं आहे असं म्हटलं आहे. त्याचप्रकारे दानिएलच्या पुस्तकामध्ये देखील म्हटलेलं आहे की दानिएलने प्रार्थना केलेली आहे आणि दानिएल 2:17 त्याने प्रार्थना केली आणि ती प्रार्थना देवाने ऐकलेली आहे. त्याचप्रकारे प्रेषितांच्या पुस्तकाचा 4 अध्याय प्रेषित 4 आणि 24 एक सामुदायिक प्रार्थना आहे, प्रार्थना केलेली आहे आणि ती प्रार्थना देखील परमेश्वराने ऐकलेली आहे. प्रेषित 12 ते 9 पण एक प्रार्थना आहे. देवाच्या लोकांना असं आव्हान आहे की सपन्याचं पुस्तक 2 अध्याय आणि 1 ते 3, सपन्या 2 अध्याय आणि 1 ते 3 देवाच्या लोकांना विशेष आव्हान आहे. देवाच्या लोकांना विशेषतः संकट आणि धोके असताना देखील जेव्हा ते प्रार्थना करतात ती प्रार्थना परमेश्वर ऐकतो असं पवित्र शास्त्रातून आपण पाहतो. पण प्रियांनो, आज या सकाळच्या वेळेस माझा संदेशाचा जो विषय आहे की प्रभावी स्वार्थ प्रसार आहे, संदेशाचा जो मुख्य विषय आहे की तो हा आहे की प्रभावी स्वार्थ प्रसार आहे. देवाच्या साक्षीदारांनी की देवाच्या विश्वासणाऱ्यांनी, देवाच्या स्वार्थ प्रसार करणाऱ्या लोकांनी आपल्या वैयक्तिक जीवनात ख्रिस्ताला इतरांना ओळखण्यासाठी आणि तारण्यासाठी, देवाच्या सामर्थ्याला ओळखण्यासाठी एक धाडसी आमंत्रण या ठिकाणी दिलेलं आहे. देवाच्या साक्षीदारांनी जे या ठिकाणी पेत्र आणि योहान जे त्या मंदिराकडे जात आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी एका भीक मागणाऱ्या मनुष्याला बघितलेलं आहे आणि जेव्हा त्यांनी बघितलेलं आहे तर शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की या लोकांनी, पेत्र आणि योहान यांनी येशू ख्रिस्ताला ओळखण्यासाठी आणि त्याच्या तारणासाठी, देवाच्या सामर्थ्याला ओळखण्यासाठी एक धाडसी आमंत्रण दिलेलं आहे. गलतीकारस पुस्तक 1 अध्याय आणि 15 ते 16 म्हटलेलं आहे. तरी ज्या देवाने मला मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलवले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठाई प्रगट करणे बरे वाटले, अशासाठी की मी परराष्ट्रीयमध्ये त्याच्या स्वार्थीची घोषणा करावी, तेव्हा मानवाची मसलत न घेता. या ठिकाणी गॉस्पल हे स्वार्थ प्रसार आहे. त्याला जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं असं आहे. आणि उठ आणि चाल जन्मापासून पांगळा असल्या कारणे इतर कोणत्याही व्यक्तीने त्याला असे कधी सुचवले नव्हते. उठ आणि चाल आणि असे कधी सुचवले. त्याने ख्रिस्ताने केलेल्या चमत्काराविषयी यापूर्वी ऐकले होते, परंतु त्याला ख्रिस्ताला भेटण्याची संधी कधीही मिळाली नव्हती. दुसरा आशीर्वाद, त्याने त्याला विश्वासाने आणि चांगल्या भविष्यासाठी नव्या आशेने भरले. दुसरा ब्लेस काय? पहिला आशीर्वाद हा आहे की त्यांनी त्याला जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्यासाठी प्रोत्साहन दिलेले. ते प्रोत्साहन हे उठ आणि चाल जन्मापासून पांगळा असल्या कारणाने इतर कोणत्याही व्यक्तीने त्याला असे कधी म्हटलेलं नव्हतं असं म्हटलं. त्याने ख्रिस्ताने केलेल्या चमत्काराविषयी निश्चित ऐकलं होतं, परंतु त्याला ख्रिस्ताला भेटण्याची संधी कधी मिळाली नव्हती. फर्स्ट आशीर्वाद हा आहे की जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे. सेकंड, की त्याने त्या विश्वासाने आणि चांगल्या भविष्यासाठी नव्या आशेने त्याला भरलेलं आहे, होप दिलेला आहे. मंडळीमध्ये आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा लोकांना आपण, मंडळीतल्या सभासदांना आपण, इतरांना आपण
त्यांना येशू ख्रिस्तामध्ये होप देणं, आशा देणं खूप महत्त्वपूर्ण भाग आहे. त्याने त्याला तिसरा ब्लेसिंग, त्याने त्याला पायावर उभे राहण्यास मदत केली आणि आयुष्यात पहिल्यांदाच तो उभा राहिला आणि चालला. तिसरा आशीर्वाद त्याला हा दिला की त्यांनी त्याला पायावर उभे केले आणि मदत केली आणि आयुष्यात पहिल्यांदाच तो उभा राहिला आणि चालला. त्यांनी त्याला चौथा आशीर्वाद, त्यांनी त्याला मनुष्याच्या उद्धारकर्त्याशी जोडलं. आज गॉस्पलचं कार्य आपण करत आहोत, सुवार्ता प्रसाराचं कार्य करत आहोत आणि हे महत्त्वपूर्ण कार्य प्रियांनो आज आपलं आहे. आपल्या प्रत्येकाचं हे महत्त्वपूर्ण कार्य आहे. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी त्याला त्या मनुष्याला उद्धारकर्त्याशी जोडले. या गरीब माणसाला मिळालेली सर्वात मोठा आशीर्वाद आहे. या सकाळच्या वेळेस महत्त्वपूर्ण आहे बाबा की त्या मनुष्याला त्यांनी उद्धारकर्त्याशी तारण्याशी त्याला जोडून दिलेला आहे. आणि हाच खूप मोठा आशीर्वाद त्या गरीब माणसाला, गरीब व्यक्तीला किंवा जो पंगू मनुष्य आहे त्याला मिळालेला आहे. सरतेशेवटी या अनुभवामुळे हा माणूस प्रभूचा एक निष्ठ सोबती बनला आणि त्याने स्तुती व आभार मानलेले आहे. पाचवा आशीर्वाद आहे की या अनुभवामुळे हा माणूस प्रभूचा एक निष्ठ सोबती बनलेला आहे. एक निष्ठ सोबती तो बनलेला आहे आणि त्यांनी स्तुती व आभार मानलेले असे आहे. म्हणून आज सकाळी आपल्यासाठी शिकवण आहे. या सुवार्ता प्रसाराच्या कार्यामध्ये आपण सर्व पास्टर्स आहोत, आपले चर्च सभासद आहेत, आपले इतर पुष्कळ लोक आहेत. या संदेशातून आपल्याला एक शिकवण आहे आणि ती शिकवण आपल्यामध्ये नैतिक धैर्य आहे का? फर्स्ट क्वेश्चन आहे माझा आज या सकाळच्या वेळेस. आपल्यामध्ये नैतिक धैर्य आहे पापी? दुसरा प्रश्न आहे, दुसरं हे आहे की पापी आणि संशयी जगाला ख्रिस्ताचा शोध घेण्यासाठी आपल्या वैयक्तिक जीवनाची तपासणी करण्यास आपण आमंत्रित केलेलं आहे का? दुसरा प्रश्न आहे की पापी आणि संशयी जगाला, हे जग संशयाने भरलेलं आहे आणि जग पापाने पण भरलेलं आहे. पापी आणि संशयी जगाला ख्रिस्ताचा शोध घेण्यासाठी आपल्या वैयक्तिक जीवनाची तपासणी करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे का? तिसरं माझं हे आहे, आपण देवाशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहूया. जर इतरांना आपल्या जीवनाचा शोध घेण्यासाठी आमंत्रण केले तर त्यांना आपल्यामध्ये काय आढळेल? पण महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे. जर आपण देवाशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहूया, आपण देवाशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहूया. जर इतरांना आपल्या जीवनाचा शोध घेण्यासाठी आमंत्रित केले गेले तर त्यांना आपल्यामध्ये काय आढळेल? जसं त्या ठिकाणी म्हटले की आम्हाकडे पहा, हा एक महत्त्वपूर्ण त्या वाचनामध्ये प्रेषित 3 मध्ये, त्या वाचनामध्ये त्या भिकारी मनुष्याला, त्या पंगू मनुष्याला त्यांनी म्हटलं आमच्याकडे पहा. आणि आज आपण देवाशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहूया. जर इतरांना आपल्या जीवनाचा शोध घेण्यासाठी आमंत्रित केले तर त्यांना आपल्यामध्ये काय आढळेल? त्या पंगू मनुष्याला खूप काही पेत्र आणि योहान यांच्या बाबतीत आढळलेलं आहे. त्यांना तारणासाठी देवाची सामर्थ्य आपल्यामध्ये आढळेल का? प्रश्न आहे, खूप गहन प्रश्न आहे की जेव्हा मी गॉस्पल कार्य करतो, सुवार्ता प्रसाराचं कार्य करतो, मला हे प्रश्न नेहमी आपल्याला त्या प्रश्नांनी आपलं मन उंच पळून आलं पाहिजे की खरंच माझ्याकडे ते नैतिक धैर्य आहे का? पापी आणि संशयी जगाला
ख्रिस्ताचा शोध घेण्यासाठी, आपल्या वैयक्तिक जीवनाची तपासणी करण्यासाठी मी आमंत्रण दिलं आहे का? आणि आज मी प्रामाणिक राहून आणि स्वतःशी प्रामाणिक राहून जर इतरांना आपल्या जीवनाचा शोध घेण्यासाठी सांगितलं, तर त्या माणसाला माझ्यामध्ये काय आढळेल, त्या व्यक्तीला माझ्यामध्ये काय आढळेल, त्या व्यक्तीला, माझ्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला, मी ज्या मनुष्याला स्वार्थ सांगत आहे, ज्या कुटुंबात मी त्यांना गॉस्पलचं कार्य घेऊन जात आहे, गॉस्पल स्वार्थ प्रसाराचं कार्य करत आहे, त्यांच्याकडं त्यांना माझ्यामध्ये त्यांच्या तारणासाठी देवाचं सामर्थ्य जाणवलं काय? कारण त्या पंगू मनुष्याला पेत्र आणि योहान यांच्या बाबतीत त्याच्या तारणासाठी देवाचं सामर्थ्य त्याला आढळलेलं आहे. म्हणून मी जेव्हा कार्य करतो, आपण जेव्हा कार्य करतो, कुटुंबात भेटीगाठी देतो, नवीन लोकांकडे जातो, जे दुःखी आहेत, निराश्रित आहेत, आजारी आहेत, कठीण प्रसंगात आहेत, जेव्हा असे लोक आपल्याला भेटतात, तेव्हा त्या लोकांना त्यांच्या तारणासाठी देवाचं सामर्थ्य माझ्यामध्ये आढळतं का? की त्यांना फक्त देवभक्तीचे केवळ बाह्य स्वरूप आढळेल, पण जीवन आहे, जीवनाचा जो अनुभव आहे तो कसा असेल? पवित्र शास्त्राचे ज्ञान असूनही पापाने व्याकुळ झालेल्या जगाला देण्यासाठी आपल्याकडे इतके कमी का आहे? प्रश्न आहे की पवित्र शास्त्राचं आज पुष्कळ ज्ञान आहे, कितीतरी लोकांचा खूप अभ्यास आहे, कितीतरी पास्टर आहेत, सेवक आहेत, सभासद आहेत, पुष्कळ लोक आहेत आज जे आपल्यापेक्षा जास्त अभ्यास करतात, किंवा आपण पण खूप अभ्यास करीत आहोत. आणि हे करीत असता आपल्याकडे पवित्र शास्त्राचं खूप ज्ञान आहे, पण पापाने व्याकुळ झालेल्या या जगाला देण्यासाठी आपण कमी का पडत आहोत?